या विषयावर भाऊ बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. मी थोडक्यात माझा परिचय येतो. मी डॉक्टर प्रवीण बेराडर. मी बुळव्याध भगंदर तज्ज्ञ आणि पोट विकार तज्ज्ञ म्हणून मी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. बाळूभाऊ, संजीभाऊ, हिराभाऊ हे माझे सगळे तिन्ही आत्याभाऊ आहेत. त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि 4 शब्द तुम्हाला सांगण्याची संधी दिली. प्रथमतः त्यांचे आभार मानतो. फक्त तुम्हाला मी एक आता नियम सांगतो. मी एक अर्धा तास बोलणार आहे. कृपया करून माझं 100% लक्ष देऊन ऐका. तुम्हाला आयुष्यात त्याचा फायदाच होईल. माझं व्याख्यान वाया जाणार नाही हे 100% मी तुम्हाला आत्ताच शाश्वती देतो. फक्त कृपया स्वतःची मोबाईल बंद करा आणि शांततेनं माझ्याकडे बघा. आणि मी ह्या व्याख्यानामध्ये मी एकटा बोलणार नाही. आपल्याला पण बोलायचं आहे. एकटा बोलल्यावर तर तुम्हाला ते एखाद्या वेळेस बोर पण होऊ शकतं. पण मी ज्या प्रश्न विचारेल त्याचे उत्तर तुम्ही तुमच्या मनानं द्यायचे. ते उत्तर बरोबरच असावं असं काही नाही. पण ते उत्तर जर तुम्ही मला दिले ना तर मला कळेल की तुम्हाला काय माहीत आहे आणि मला काय सांगायचं आहे. त्याच्यामुळं कृपा करून माझ्याकडे लक्ष द्या. तर मी माझं व्याख्यान चालू करतोय. अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानवितिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुतमीलितेन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे आराध्य दैवत पांडुरंग, गजानन बाबा आणि मला ज्यांनी शिकवलंय ते माझे आई वडील आणि माझे सर्व गुरुवर्य, या सर्वांना वंदन करून मी माझं व्याख्यान चालू करतो. तर बंधू आणि भगिनींनो, आपल्याला ना ह्या आजकालच्या धावपळीच्या युगात खूप काही आहे. आजार किंवा पोटाचे आजार, मूळव्याध भगंदर हे त्रास खूप व्हायला लागले. प्रत्येक घरात हे पेशंट्स आहेत. पण हे का होतात, काय कारणं, याची काही कारणं असतात. ते आपल्याला बदलायला लागतात आणि हे कोणालाच माहित नाही. प्रत्येक जण येतं, गोळ्या खातात, तात्पुरतं बरं वाटतं, पुन्हा लाईफस्टाईल बदल. मी तुम्हाला लाईफस्टाईल बदलण्यासाठी आलेलो आहे. मी गोळ्या वाटण्यासाठी आलेलो नाही आणि मी गोळ्या वाटणारा डॉक्टर मुळीच नाही आहे. त्याच्यामुळे मी आता एक अर्धा सांगितले लक्षात घ्या. मला सांगा, मूळव्याध भगंदर, फिशर किंवा पोटाचे आजार हे कशामुळे होतात? कोण सांगेल का? काय कारण सांगता येईल कोणाला? मसाले पदार्थ खाल्ल्याने, जागरण केल्याने, नॉनव्हेज जास्त खाल्ल्याने, स्ट्रेस घेतल्याने, ताणतणाव, याच्यामुळे हे आजार होतात. तर ह्या कारणामुळे काय होतं? अपचन. तर अपचन हे एकच कारण ह्या सगळ्या गोष्टीमुळे होतं. तर अपचन होणे म्हणून मी तुम्हाला एक 15 गोष्टी सांगणार आहे. या पक्क्या लक्षात ठेवायच्या, आयुष्यावर कधीच बदलायच्या नाही. मी हे जे व्याख्यान तयार केले हे 10 वर्ष अभ्यास करून तयार केले. त्यामुळे कृपा करून लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा जेवणाचा येतो. भूक लागल्याशिवाय कधीच जेवण करायचं नाही. आपल्या पोटात भूकच पाहिजे तेव्हाच जेवण करायचं. आपण काय करतो? पेट्रोल टाकल्यासारखं पुढे जायचं आहे ना आपल्याला, तर जेवून घ्या. रोज समजा आपण 10 वाजता जेवण करतो, पण आपल्या घरच्या पतीला किंवा आपल्या मुलाला 9 वाजता भोकरदनला जायचं असतं. आपण काय, तुम्ही घ्या बरं जेवून नाही. पतीला पण म्हणायला पाहिजे की मला तू एक तर टिफिन सोबत बांधून दे, नाही तर मी भोकरदन मध्ये काहीतरी खाईल. त्याच्यामुळं भूक लागल्याशिवाय जेवण करायचं नाही. पंगत बसली म्हणून जेवण करायचं नाही. कोणी चल सोबत जेवायला बसले म्हणून जेवण करायचं नाही. एक दिवस जरी अपचन झालं तर ते 4 दिवस तुम्हाला परेशान करतं. तेव्हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, भूक लागल्याशिवाय जेवण करायचं नाही. आलं लक्षात सर्वांच्या? दुसरा मुद्दा असा आहे, भूक मारायची नाही. सहसा स्त्रिया भूक मारतात. 4 वाजता आपल्याला 4 वाजता वगैरे भूक लागली नंतर आपण काय म्हणतो? स्वयंपाकच होणार आहे, आता थोडं थांबू ना, स्वयंपाक होणार आहे. भूक मारली तरी अपचन होतं, बळजबरी जेवलं तरी अपचन होतं. ह्या दोन्ही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे टॉयलेटचा, म्हणजे शौचास जाणे, संडासला जाणे. संडास आल्याशिवाय संडासला जायचं नाही. बळजबरी टॉयलेटला जाल, जोर कराल, त्रास होईल, टॉयलेट कडक होईल, पुन्हा माझ्याकडे यावं लागेल. त्यामुळं जेव्हा आली तेव्हाच जाणं गरजेचं आहे. टॉयलेट ही तुमच्या वेळेनुसार येणारी गोष्ट नाही, ती तिच्या वेळेनुसार येणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळं तिला येऊ द्या तेव्हाच जा. त्याच्या विरोधातला मुद्दा, टॉयलेटचा वेग टाळायचा नाही. सहसा स्त्रिया टाळतात टॉयलेटचा वेग. टॉयलेट आलेली थांबून ठेवतो. तुम्हाला जर बुलढाण्यात टॉयलेट आली तर तुम्ही बुलढाण्यालाच जायला पाहिजे. तुम्ही म्हणाल मी वालसंगीत जाऊन करेल, टॉयलेट कडक होईल, त्रास होईल. 4ही मुद्दे पक्के लक्षात आले का तुमच्या? बळजबरी जेवायचं नाही, भूक मारायची नाही, बळजबरी टॉयलेटला जायचं नाही, टॉयलेटचा वेग टाळायचा नाही. पक्के 4ही मुद्दे लक्षात आले तुमच्या? 5वा मुद्दा येतोय तूप. आपण तुपाला ना खूप विसरून गेलोय. तूप आपल्या घरात रोज असतं, आपण तुपाला ओळखतो, खूप वर्षापासून ओळखतो, पण विसरून गेले. तूप रोजच्या जेवणात आपण घेत नाही. इथून पुढे झोपताना प्रत्येक व्यक्तीने गावरान गाईचं 4 चमचे तूप आणि कोमट पाणी घ्यायचं. सर्वांना लक्षात येते का माझं बोलणं? रोज 4 चमचे गाईचे तूप, कोमट पाणी घ्यायचं.
कोमट पाणी आणि सोबत 4 चमचे गाईचं तूप घेतलं तुमचं पोट साफ होईल. पोट साफ झालं म्हणजेच अर्धा आजार तिथं संपला, पोटाचा असो कुठलाही असो. तर मी तुम्हाला रोज जर तुम्हाला 4 चमचे आयुष्यभर तूप घ्यायला सांगतोय तर याचं काही महत्व पण असेल ना. मी तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगेल त्याचं काहीतरी महत्व असेल, त्याचं काहीतरी बेस असेल तरच सांगेल, अन्यथा काहीही सांगणार नाही. तर तुपाचं महत्व सांगतो मी तुम्हाला. मला सांगा, मेलेल्या व्यक्तीला तूप लावतात तुम्हाला माहिती आहे? का लावतात? हा, कुठलाही व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतर किंवा वारल्यानंतर 5 ते 6 तासानंतर आपण त्याचा अंत्यविधी करतो. मग त्याची बॉडी कडक होणे, शरीर कडक होणे म्हणून आपण त्याला तूप लावत राहतो. मला सांगा, मेलेल्या व्यक्तीला जर तूप नरम ठेवू शकतं तर आपण जिवंत आहेत ते आपल्याला किती नरम ठेवेल याचा विचार तुम्ही कधीच केला नाही. त्यामुळे रोज रात्री झोपताना 4 चमचे गाईचं तूप आपल्या पोटात गेलंच पाहिजे, ॲट एनी कॉस्ट. ॲट कंडिशन बदलायच्या नाही. आला पहिलं महत्वाचं लक्षात तुपाचं. दुसरं तुपाचं महत्व सांगतो मी तुम्हाला. तुम्ही कधी होम हवन केलेत? होम हवन करताना आपण तूप टाकतो. तूप टाकल्यावर काय होतं? जाळ होतो, म्हणजेच अग्नी वाढतो. याचा अर्थ तुपामध्ये अग्नी प्रदीप्त करण्याची शक्ती आहे. म्हणजेच काय? तूप अग्नी वाढवतं. तसं आपल्या पोटात एक भुकेचा अग्नी आहे, त्याला आपण जाठराग्नी म्हणतो. मग आपण जर वरून तूप खात राहिलो तर तो अग्नी तेज राहील. अग्नी तेज राहील तर आपल्याला भूक लागेल. भूक लागेल तर आपण निरोगी आहेत. तुम्हाला भूक लागत असली समजायचं तुम्ही निरोगी आहात. भूक लागणं बंद झाली की समजायचं काहीतरी गडबड आहे. म्हणून तूप किती महत्वाचे लक्षात ठेवा. आपल्याला ब्राह्मण पळी देतो तूप टाकायला. ती पळी ब्राह्मणाची असते, ती आपली नसते. ती पळी कधी हातात घेऊन पाहायची, वाकून पाहायची. तुमच्याकडनं त्या पळीचा तुकडा पडणार नाही, फक्त वाकेल. काय कारण सांगता येईल? हा, तूप टाकून टाकून ती नरम होऊन जाते. तशी ती तूप टाकून टाकून नरम होते. जसं आपण तूप खात राहिलो तर आपले हे बोन्स किंवा हाडं नरम राहतील, इझिली ब्रेक, इझिली तुटणार नाही, फक्त वागतील. किती महत्वाचे तूप हे पण बघा. 2 महत्वाचे मुद्दे समजले तुम्हाला तुपाचे. तिसरा मुद्दा सांगतो तुपाचा. सगळ्या लोकांनी आरक्षण मागितले, आपण पण आरक्षण मागतो. सध्या आपण सगळ्यांना आरक्षणचं खूप सध्या ट्रेंड चालू आहे. सध्या जरांगे पाटील मागताय, मराठी लोक पण मागतात, सगळ्या लोकांनी आरक्षण मागतात. 2 जातींना आरक्षण नाही मागितले आणि ते मागत पण नाही. कोणत्या 2 जाती माहिती तुम्हाला? ब्राह्मण पहिली, दुसरी नाही, मारवाडी. हा, बरोबर आहे उत्तर. ब्राह्मण आणि मारवाडी हे 2 लोक का आरक्षण नाही मागत? तूप खाता. मग तुपाचा आरक्षणाचा काय संबंध? सांगू शकतो कोणी? हा, तूप हे बुद्धिवर्धक सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून ब्राह्मण मारवाडी लोकांना माहिती आहे. आपल्यासारख्या लोकांनी कितीही पाया पडले तरी त्यांची बुद्धिमत्ता आपल्यापेक्षा 3 पट जास्त आहे. म्हणून लहानपणापासून पोरांना तूप खाऊ घाला. पण आपण ब्राह्मण मारवाडी लोक लहानपणापासून पोरांना तूप खाऊ घालतात, तर आपण सूप खाऊ घालतो. आपल्या सुपामध्ये जास्त मजा वाटते. बाळ 6 महिन्याचं झालं की त्याला सूप. म्हणून कृपा करून लहान बाळांना सुद्धा तूप खाऊ घाला. तो बुद्धिमान निर्माण होईल. आणि ज्या गर्भिणी आहेत किंवा ज्यांच्या पोटात बाळ आहे त्यांनी सुद्धा तूप खायचं. तुमचं बाळ बुद्धिमान जन्मेल. इतकं तुपाचं महत्व आहे. त्याच्या पुढचं तुपाचं महत्व सांगतो. एक ब्राह्मण व्यक्ती पूर्ण महाराष्ट्राचा राजा आहे. माहिती आहे कोण आहे? देवेंद्र फडणवीस पूर्ण महाराष्ट्राचा राजा आहे, म्हणजे मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागं ना स्वतःच्या काही संस्था आहेत, ना काही जमिनी आहेत, ना स्वतःकडे खूप काही पैसा आहे. मग सगळ्या लोकांना खिशात घेऊन फिरताय सध्या. याचं कारण फक्त आणि फक्त त्यांची बुद्धी सगळ्या पक्षांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे, म्हणून ते सगळ्यांना घेऊन फिरतात. म्हणून तुपामध्ये किती ताकद आहे लक्षात ठेवा. आपल्या घरात जर हात वर केले असे तर तुपाचे डबे हाताला लागले पाहिजे, तरच तुमच्या घरात आजार होणार नाहीत. आणि ज्यांच्याकडे तूप आता त्यांच्या घरात आजार कमी. आता पण शोधा तुम्ही तुमच्या घरात. म्हणून तूप घरातलं हलवायचं नाही. तूप घरातलं हल्लं की तुम्ही हल्ले. दरवर्षी 1 लाख रुपये तयार ठेवायचे दवाखान्यात भरायला. तुपाचे डबे घरातले हलवायचे नाही. आलं लक्षात? महत्वाचं तूप काय आहे तुम्हाला मी 5 मुद्दे सांगितले. 2 जेवण, 2 संडास, 5वा तूप. 6वा मुद्दा येण्याच्या आधी तुपाचं आणखी एक महत्व सांगतो. ज्या लोकांना फाशी दिल्या जाते ना, तर 1 महिना आधी ती फाशी डिक्लेअर केल्या जाते. तर फाशी देण्याचा जो दोर असतो, तो सुद्धा तुपामध्ये बुडवून ठेवलेला असतो. याचं कारण काय? फाशी देणाऱ्या व्यक्तीला मानेला त्रास नाही झाला पाहिजे किंवा ते तुटली नाही पाहिजे, मान फक्त प्रेस झाली पाहिजे किंवा दबली पाहिजे, म्हणून तो दोर तुपामध्ये भिजवून ठेवलेला असतो. सगळ्या गोष्टी भारतात अवेलेबल आहेत, पण तुपच का महत्वाचं आहे? ते तुपासारखं नरम काहीच नाही, म्हणून ते दोर पण भिजवून ठेवलेलं असतं. आल्या लक्षात तुपाचं महत्व? आता 6वा मुद्दा सांगतो, सगळ्यात महत्वाचा पाणी. रोज किती पाणी प्यायला पाहिजे कोणाला माहिती आहे? 5 लिटर. किती? 4 लिटर. हे आपल्याला कोणी सांगितलं?
कोणी सांगितलं? डॉक्टर लोकांनी. बरोबर आहे. मग मला सांगा, आपण फॅन खाली बसलो, एसी खाली बसलो आणि एक माणूस खड्डे खणतोय, कोणाला पाणी जास्त लागेल? खड्डे खणणारा किती लिटर प्यावं हे कुठे सांगितले तुम्ही मला? तुम्ही फक्त 4 लिटर किंवा 5 लिटर सांगितलं. पाण्याची जी आपली गरज असते ती आपली काळानुसार, ऋतूनुसार, कामानुसार बदलत असते. उन्हाळ्यात पाणी जास्त लागतं, हिवाळ्यात पाणी कमी लागतं, पावसाळ्यात पाणी कमी लागतं. आपण जेव्हा मेहनतीचं काम करतो तेव्हा पण पाणी कमी लागतं, पाणी जास्त लागतं सॉरी. आणि एसीत बसलो किंवा घरात बसलो तर पाणी कमी लागतं. तुम्हाला मी सोडून किंवा माझ्यासारखे 2-5% डॉक्टर सोडून औरंगाबादचे, पुण्याचे, बुलढाण्याचे, खामगावचे सगळे डॉक्टर्स टॉयलेट साफ होण्यासाठी पाणी प्या सांगतील. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पाणी पिण्याचा आणि पोट साफ व्हायचा काही संबंध नाहीये. पाणी जीवन आहे म्हणतात, पण पाणी हे लागतं पिल्यावरच जीवन आहे, नाही तर ते विष आहे. काय आहे? विष. तर पाणी केव्हा प्यायचं, कसं प्यायचं मी सांगतो. जेवण करत असताना घोट तुम्ही पाणी पिऊ शकता, पण जेवण झाल्यानंतर आपण जे भरपूर पाणी पितो आनंदासाठी किंवा सॅटिस्फॅक्शनसाठी, ते 1 तासानंतर प्यायचं. हे हातावर कोरून आजच घ्या, तरच तुम्हाला पोटाचे आजार होणार नाहीत. अन्यथा 100 वर्ष जाऊ द्या, 50 वर्ष जाऊ द्या, वर्षानुवर्ष जाऊ द्या, पोटाचे आजार हलणार नाहीत. पाणी हा जो घटक आहे हा पोट खराब करण्यासाठी 1 नंबरचा घटक आहे. त्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो किंवा घाण करतो. म्हणून जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. 1 तासानंतर. सवय लागायला वेळ लागेल, पण तो तुम्हाला पोटाचे त्रास देणार नाही. आलं का? महत्वाचं, पाणी हे जेवणानंतर 1 तासानंतर प्यायचं. मी सांगतो म्हणजे पाणी कमी प्यावं असं नाही, जितकं लागलं तितकं पाणी प्यायचं. कमी पाणी पिलं तर लघवीला आग होईल, लघवी पिवळी होईल आणि लघवीचा वास येईल. या तिन्ही गोष्टी कमी पाण्याच्या लक्षणाचे आहेत. पण कमी पाणी नाही प्यायचं, लागतं पाणी प्यायचं. नाही तर गैरसमज करून घ्याल की डॉक्टरांनी कमी प्यायला पाणी सांगितलं. कमी नाही प्यायचं, जेवढं लागलं तेवढं पाणी प्यायचं. आलं लक्षात पाण्याचं? आता तुम्हाला मी पाणी वाईट कसं सांगतो. तुम्ही सर्वांनी लोणचं बनवले का? लोणचं कैऱ्या आणल्या तुम्ही तर काय करता सगळ्यात पहिले? अजून पुढं वाळू घालतात. हा, पाण्यात टाकतो, त्याला पुसून घेतो. पुढं अजून डायरेक्ट मीठ हळद टाकता तुम्ही कट केल्यानंतर?